अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आपले बाळूमामांचे महती व्हिडिओ आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या जवळचीच व्यक्ती तुझी किंमत करत नाही, तुझ्याशी बोलणे बंद करते, तुझा अपमान करते, कामापुरतंच तुला बोलत असते आणि काम झालं की तुला बाजूला करते. मामा म्हणतात, आयुष्यामध्ये कधीकधी तुम्हाला असं वाटतं का की समोरचा व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करतोय? किंवा तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की जेव्हा कोणी आपल्याशी बोलत नाही तेव्हा तो आपली इज्जतही करत नाही आणि आपल्या बोलण्याकडे लक्षही देत नाही. अरे बाळा, अशा वेळी आपल्याला खूप वाईट वाटतं आणि आपण आतल्या आत अस्वस्थ होऊ लागतो. इथे आपण त्या व्यक्तीबद्दल बोलतोय ज्याच्याशी तुमचं खूप जवळचं नातं आहे. मग तो तुमचा मित्र असो, तुमची मैत्रीण असो, तुम्ही पती पत्नी असाल, आई वडील असो, बहीण भाऊ असो किंवा तुमच्या आयुष्यातील इतर कोणीही महत्त्वाचा व्यक्ती असो. या व्यक्तींपैकी जर कोणी आपल्याला दुर्लक्ष करत असेल तर आपल्याला यातना होतात, दुःख होतं. मात्र बाळा, जर कोणी असं व्यक्ती असतं ज्याचं आपल्याशी फारचं जवळचं नातं नसतं, ते जर आपल्याला दुर्लक्ष करत असेल तर आपल्याला फारसा फरक पडत नाही रे. पण जेव्हा आपल्याच जवळच्या व्यक्ती वेळोवेळी आपल्याला दुर्लक्ष करू लागतात तेव्हा आपण नैराश्याच्या गतीने जातो. अशा परिस्थितीत त्यांच्याशी कसं डील करावं हे आपल्याला कळत नाही आणि अनेकदा यामुळे नातेसंबंध तुटतात. मग असं काय करावं की आपलं नातं टिकून राहील आणि सगळ्या समस्या सुटतील? त्यासाठी मी तुला काही नियम आणि मार्गदर्शन सांगणार आहे. तुला ते नीट आणि लक्षपूर्वक ऐकायचे आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये तुलाही असं वाटतं का की या जगातला प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी बोलायला यावा आणि मग तुम्ही त्याला कितीही दुर्लक्ष केलं तरी जर तुम्ही या गोष्टी अंमलात आणल्या तर लोक तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होतील? पण बाळा, आधी मी तुला जे काही सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐक. अरे बाळा, आपल्याला लोक का दुर्लक्ष करतात? दुर्लक्ष करण्यामागे याचं कारण काय आहे? ज्यापैकी मुख्य कारण असे आहेत की जेव्हा तुम्ही कोणासाठीही हद्दपार जास्त वेळ उपलब्ध राहता तेव्हा समोरचा व्यक्ती तुमची कदर करत नाही. हद्दपार जास्त समोरच्या व्यक्तीच्या होला हो नाला ना म्हणणे, जेव्हा तुम्ही इतरांच्या गोष्टींना नेहमी मान्यता देता तेव्हा समोरचा व्यक्ती तुमची कदर करत नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे आणि तुमच्या साधेपणामुळे समोरचा व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजतो आणि तुम्हाला दुर्लक्षित करतो. जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करते तेव्हा हे 10 प्रभावी उपाय तुला करायचे आहेत. त्यातील पहिला उपाय आहे कारण जाणून घे. अरे बाळा, बऱ्याच वेळा जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्षित करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलत नाही की तो आपल्याला का दुर्लक्षित करत आहे. यामुळे आपले नाते हळूहळू बिघडत जाते. अशा परिस्थितीत जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करते तेव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याशी बोलून कारण समजून घ्या. कदाचित समोरचा व्यक्ती तुमच्या एखाद्या गोष्टींमुळे तुम्हाला दुर्लक्षित करत असेल. असे केल्याने तुम्हाला दुर्लक्षित करण्यामागील कारण सहजपणे समजू शकते. त्यातील दुसरा उपाय तुला करायचा आहे समोरच्याला समजून घ्या. जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करतो तेव्हा त्यामागे अनेक कारणे असू शकतात. अनेक वेळा काही गैरसमज होतात ज्यामुळे लोक तुम्हाला दुर्लक्षित करतात. अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुम्ही त्या व्यक्तींकडे जाऊन त्याच्याशी बोलले पाहिजे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की खरोखरच तो व्यक्ती असे का वागत आहे. कदाचित समोरचा व्यक्ती त्याच्या एखाद्या कामात खूप व्यस्त असेल आणि त्याच्याकडे काही काळासाठी तुमच्याशी बोलायला वेळच नसेल. अशा परिस्थितीत तुम्ही समोरच्या व्यक्तीवर राग न दाखवता त्याला समजून घेतले पाहिजे. जर तुम्ही असे केले
तर तुमचे नाते खूपच सुंदर बनत जाते. तसेच हे देखील जाणून घ्या की तो खरोखरच कामामध्ये व्यस्त आहे का की फक्त तुम्हाला सांगण्यासाठी व्यस्त असल्याचे भासवत आहे, हे सुद्धा जाणून घ्यायचे आहे. तिसरा उपाय तुला करायचा आहे की स्वतः व्यस्त व्हायचं आहे. व्यस्त व्हा. जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करू लागतो तेव्हा आपण खूपच अस्वस्थ होतो आणि आपल्या मनात फक्त एकच विचार येत राहतो की त्याने मला दुर्लक्षित का केले. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही आणखीन गोंधळून तुमच्या मनामध्ये आणखीन खूपच गोंधळ निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या इतर कोणत्याही कामात व्यस्त होणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही काहीतरी चांगले काम करायला हवे. त्या व्यक्तीकडून काही काळासाठी लक्ष हटवून नवीन गोष्टी शिकण्यावर लक्ष केंद्रित करा. जसा जसा वेळ जातो तसे तसे समोरचा व्यक्ती आपोआपच तुमच्याशी बोलायला लागतो. नंबर 4 तुला उपाय करायचा आहे बाळा. आयुष्यामध्ये संयम ठेवायचा आहे. जर तुम्हाला तुमचे नाते अधिक चांगले बनवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या नात्यात शांतता राहायला पाहिजे. शांत राहण्यासाठी तुमच्यात संयम असणे खूप महत्त्वाचे आहे. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्षित करत असेल तर काही काळासाठी तुम्हीही त्या व्यक्तीला दुर्लक्षित केले पाहिजे. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवत असेल तर तुम्ही लगेच त्याला उत्तर देऊ नका, तर काही वेळानंतर मेसेजला उत्तर द्या. यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या महत्त्वाची जाणीव होईल. जर तुम्ही लगेच उत्तर दिले आणि प्रत्येक वेळी त्या व्यक्तीसाठी उपलब्ध राहिलात तर नक्कीच तो व्यक्ती तुमची कदर करणार नाही. काही काळासाठी तुम्ही ना त्याच्याशी बोलले पाहिजे ना त्याला कोणत्याही प्रकारचा मेसेज किंवा कॉल केला पाहिजे. काही वेळानंतर समोरच्याला तुमचे महत्त्व आपोआप समजते. 5वा उपाय तुला करायचा आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आहे. अरे बाळा, आयुष्यामध्ये जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करतो तेव्हा आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे आपण फक्त त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला स्वतःवर कोणताही ताबा राहत नाही. जर तुम्ही काही काळासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवले तर मी पूर्ण विश्वासाने सांगतो की समोरचा व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल. पण यासाठी तुम्हाला स्वतःवर 100% नियंत्रण ठेवावे लागेल. अनेकदा असे होते की जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्षित करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या मागे लागतो की तू मला का दुर्लक्षित करत आहेस, आणि आपल्याला आपल्या भावना नियंत्रित करता येत नाहीत. त्यामुळे लक्षात ठेव की तुझ्या भावना तुझ्या ताकदीपेक्षा मोठ्या होऊ देऊ नको. हे तुला लक्षात ठेवायचं आहे. 6वा उपाय तुला करायचा आहे. दुर्लक्षित करायला शिका. अरे बाळा, आयुष्यामध्ये जर कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तर तुम्हीही काही काळासाठी त्या व्यक्तीपासून अंतर ठेवले पाहिजे. म्हणजेच तुम्हालाही त्या व्यक्तीला दुर्लक्षित करायला शिकले पाहिजे. तुम्ही त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा मेसेज किंवा कॉल करू नका. तुम्हाला तुमच्या भावना आणि विचार स्वतःकडे जपून ठेवायला हवेत. जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची उणीव जाणवेल तेव्हा तो व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे येईल. जेव्हा तुम्ही समोरच्याला दुर्लक्षित कराल तेव्हा तो विचार करेल की हा मला का दुर्लक्षित करत आहे आणि तो तुमच्याकडे येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. 7वा उपाय तुला करायचा आहे. आत्मसन्मान जपायचा आहे. अरे बाळा, आयुष्यामध्ये जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करू लागतो तेव्हा आपण अनेकदा आपला आत्मसन्मान गमावतो. आपण भावनांमध्ये वाहून जातो आणि 24 तास फक्त त्या व्यक्तींबद्दल विचार करत राहतो. त्या व्यक्तीला मनवण्यासाठी आपण पूर्ण दिवस त्याच्या मागे फिरत राहतो, सतत त्याला मेसेज करत राहतो. अरे बाळा, जर तुम्ही असे वागत राहिलात तर समोरचा व्यक्ती तुमची अजिबात कदर करणार नाही. उलट तो तुमच्यापासून त्रासून जाऊन तुमच्याशी नाते तोडू शकतो आणि असे केल्याने तो व्यक्ती तुम्हाला आणखीन जास्त दुर्लक्षित करू लागतो. म्हणून बाळा, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या मागे फिरण्यापेक्षा तुमचा आत्मसन्मान जपणे अधिक चांगले आहे. तुम्ही प्रत्येक वेळी कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध राहण्याची काहीच गरज नाही रे. कारण जोपर्यंत तो व्यक्ती तुमच्या महत्त्व ओळखत नाही तोपर्यंत तो तुमची कदरही करणार नाही. म्हणूनच तुमचा आत्मसन्मान आयुष्यामध्ये नेहमी जपून ठेवा. 8वा उपाय तुला करायचा आहे. जसे आहात तसेच राहा. माझ्या बाळा, जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत असतो तेव्हा आपण त्या परिस्थितीत ओव्हर ॲक्टिंग करायला लागतो. आपण स्वतः असे दाखवायला लागतो की आपणही त्या व्यक्तीला दुर्लक्षित करत आहोत. तुम्ही समोरच्या व्यक्तीला लक्ष देणे पूर्णपणे थांबवता, पण तुम्हाला असे करायचे नाही. तुम्ही असे आहात
तुम्ही जसे आहात तसेच राहा, कारण कोणालाही खोटे व्यक्तिमत्व असलेला माणूस आवडत नाही. जो व्यक्ती मनापासून खरा असतो ना, तो व्यक्ती एक ना एक दिवस सगळ्यांना दिसतोच. त्यामुळे जसे आहात तसेच राहा. 9वा नियम तुला सांगणार आहे. आयुष्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. माझ्या बाळा, जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करू लागतो तेव्हा तुम्हीही त्या व्यक्तीला दुर्लक्षित करू लागता. अशा वेळी अशी परिस्थिती निर्माण होते की नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर येते. तुम्ही असे करू नका की समोरचा व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत आहे म्हणून तुम्हीही त्या व्यक्तीला दुर्लक्षित करू नका. तुमचे नाते वाचवण्यासाठी तुम्ही समोरच्या व्यक्तीशी समोरासमोर बसून बोललेले पाहिजे आणि तुमच्या नात्यातील सर्व गैरसमज दूर केले पाहिजेत. नंबर 10, आयुष्यामध्ये यशस्वी बना. अरे बाळा, या जगामध्ये कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला दुर्लक्षित करत नाही. जो यशस्वी असतो, जर तुम्ही यशस्वी व्यक्ती असाल तर प्रत्येकजण तुमच्याशी जोडले जाऊ इच्छितो, पण कोणीही अशा व्यक्तीशी जोडले जाऊ इच्छित नाही जो काहीही करत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात ध्येय निश्चित केले पाहिजे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित करून काम केले पाहिजे. मग तुम्हाला कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही. मामा सांगतात, माझ्या बाळा, स्वतःला बेस्ट व्हर्जन बनवा. मला आशा आहे की तू मी सांगितलेल्याच मार्गाचा नक्कीच अवलंब करशील. मामा सांगतात, माझ्या बाळा, जर तुम्ही अशा परिस्थितीत अशा पद्धतींचा अवलंब केला तर या जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होईल. आणि शेवटी एकच गोष्ट सांगू इच्छितो की स्वतःला एक मौल्यवान व्यक्ती बनवा. सतत उपलब्ध असणारी व्यक्ती नाही, मग तुम्हाला कोणीही दुर्लक्षित करणार नाही. हे महत्त्वाचे नियम मार्गदर्शन मला तुला सांगायचे होते. अरे बाळा, आयुष्यामध्ये अनेक वेळा तुम्ही असे पाहिले असेल की मोठे मोठे लोक, सेलिब्रिटी किंवा प्रभावशाली व्यक्ती कोणत्याही कार्यक्रमात फार वेळ थांबत नाहीत. ते 10 ते 15 मिनिटात निघून जातात, जरी त्यांना काही काम नसले किंवा असले तरीही. याचे कारण असे आहे की जास्त वेळ उपलब्ध राहण्याचे टाळतात. जर तुम्ही जास्त वेळ उपलब्ध राहाल तर लोक तुम्हाला बिनकामाचा माणूस समजून तुमचा फक्त उपयोग करतील आणि काहीच नाही. शेवटचा सल्ला, या सर्व गोष्टींचे नेहमी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणीही दुर्लक्षित करणार नाही असतील आणि तेही संपूर्ण विश्व शांत असेल. तर आता तुम्ही काय करावे, यावर उपाय काय आहे? पहिला उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी धूप, दिवा आणि फुले अर्पण करा. दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवता कोण आहे हे माहीत नसेल तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना विचारा, त्यांची माहिती जाणून घ्या आणि भक्तीने त्यांचे स्मरण करायला सुरुवात करा. तिसरा महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे जर साप किंवा नागदेवता तुमचा कुलदेवता असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करा, त्यांना दूध अर्पण करा, मनापासून क्षमा मागा. लक्षात ठेवा, जेव्हा कुलदेवता प्रसन्न असते तेव्हा केवळ एका व्यक्तीचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. पहाटे 4 ते 5 दरम्यानच्या जागे होणे हे एक शुभचिन्ह आहे आणि हे ब्रह्ममुहूर्त आहे. आणि आता मित्रांनो, सर्वात शुभ चिन्हाबद्दल बोलूयात. आता येणारी वेळ पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत आहे. जर तुम्ही यावेळी जागे झालात, मग ते कोणत्याही कारणाने असो, लघवीची इच्छा असो, अचानक झटका असो किंवा कोणत्याही कारणाशिवाय असो, तर घाबरू नका. हसा, आनंदी राहा, कारण हे एक लक्षण आहे की विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहेत. हे ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे जेव्हा पृथ्वीचा सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते. देव, ऋषी, तपस्वी आणि साधक सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडतात. आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील तर असे समजा की देव स्वतः तुम्हाला जागे करत. हा एक संकेत आहे की तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. देव तुमच्या कर्मावर खुश आहे आणि आता तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे. हा तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे. म्हणून या दिव्य क्षणात घाबरू नका. त्याऐवजी डोळे बंद करा आणि देव महादेवाचे स्मरण करा. हळूहळू मंत्राचा जप करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रत्येक जपाने तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा उतरताना दिसेल.
एक शांती, एक दिव्यता जर तुम्ही हे समजावून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत बनू शकतो. कारण यावेळी जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही, तर मागील जन्माच्या चांगल्या कर्माचे परिणाम आहे. तर भक्तांनो, जर तुम्ही पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जागे झालात तर तो योगायोग मानू नका. हा तुमच्या दिव्य भाग्याचा पहिला दरवाजा आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जागे होताच ओम नमः शिवाय मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. नंतर पुन्हा शांतपणे झोपा. तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्षे ज्यांची वाट पाहत होता ती सर्व काही लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे. जर तुम्हीही असे काही अनुभवले असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि या व्हिडिओला तुमच्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा. भक्तांनो, स्वप्ने वा तीच स्वप्ने जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो. बऱ्याच वेळा जेव्हा आपण जागृत जगात चिन्हे समजू शकत नाही तेव्हा देव, विश्व, आपले पूर्वज किंवा अदृश्य शक्ती स्वप्नाद्वारे आपल्याशी संवाद साधतात. पण प्रश्न असा आहे की तुम्ही ती चिन्हे ओळखता का? असे आहे की काही इशारा वारंवार मिळत आहे पण तुम्ही ते फक्त एक स्वप्न समजवून विसरतात. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 सर्वात शक्तिशाली स्वप्नांची चिन्हे सांगेन. जर तुम्ही ती समजावून घेतली तर तुम्ही मोठी आपत्ती टाळू शकता किंवा मोठे भाग्य मिळवू शकता. स्वप्नात साप दिसला तर, जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला असेल तर ते चांगले लक्षण नाही. हे लक्षण आहे की तुमच्या भोवताली नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहेत. हे एक इशारा आहे की काही मोठे संकट, फसवणूक किंवा संकट तुमच्या आयुष्याकडे सरकत आहे. काय करावे? ताबडतोब जवळच्या नागदेवता किंवा नागदेवता मंदिरात जा. तेथे नारळ अर्पण करा, थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने माफी मागा. या सोप्या उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवतेच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये सगळ्यांची मनं जपायचं. आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलं की स्वतःच्या भावनांची भंगारात विक्री सुरू होते आणि आपण स्वतःच भिकेला लागायला सुरू होतो. प्रयत्न इतके करा की शांततेमध्ये आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत याचा कोणाला सुगावा देखील लागायला नको. याच संघर्षातून पुढचं पाऊल जन्म घेतं. याच भविष्यातील योजना आधी बोलून दाखवू नका. तुम्हाला एखादा नवीन कोर्स करायचा आहे, नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचा आहे किंवा कुठेतरी गुंतवणूक करायची आहे, हे बोलून दाखवलं की काही लोक आपल्या आधीच ते काम सुरू करतात, तर काही लोक मुद्दाम आपल्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आहे आणि ही गोष्ट मित्रांना सांगितली. अशा वेळी तुमच्या ओळखीचा दुसरा कोणीतरी आधीच तिथे पोहोचतो आणि संधी तुमच्या हातातून निसटून जाते. म्हणून बाळा, काम पूर्ण झाल्याशिवाय लोकांना सांगू नका. जुने अपमान पुन्हा पुन्हा उगाळू नका. कारण तुमचा कुणी अपमान केलाय, तुम्हाला फसवलंय, तुम्हाला समजून घेतलं नाही, हे सतत लोकांना बोलून दाखवलं की तुम्ही कायम हतबल आणि बिचारे वाटता. यासाठी लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणार नाहीत, पण कमकुवत मात्र नक्कीच समजतील. जर तुम्ही म्हणालात, माझ्या बॉसने माझा खूप अपमान केला होता, तर समोरचा म्हणेल, मग नोकरी का सोडली नाही? अपमान सहन करत का बसला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. म्हणून अपमानाचं दुखणं आतल्या आत बरं करण्याचा प्रयत्न करा, लोकांपुढे नाही. लोकांना जखमा बरी करता येत नाही, पण जखमेवर मीठ चोळणं खूप छान जमतं. तुमच्या जुन्या चुका सर्वांसमोर मांडू नका. तुम्ही एखाद्या चुकीचा निर्णय घेतला, कोणावर भरोसा ठेवून फसलात, हे लोकांना सांगितल्यावर ते तुमच्या दुःखात सहभागी होणार नाहीत. उलट तुम्हाला मूर्ख मात्र नक्कीच समजतील. म्हणून समजा तुम्ही लोकांना म्हणलात की अमुक माणसाने माझी 50,000 रुपयांची फसवणूक केली, तर लोक लगेच म्हणतील, तुम्ही अगोदर चौकशी करायला हवी होती. काही विचार न करता पैसे का दिले, कसे दिले, या सर्व उठावे ठेवेपासून दूर राहायचं असेल आणि लोकांचे टोमणे सहन करायचे नसतील तर स्वतःच्या चुका समाजासमोर उघड करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकांमधून शिकणारा माणूस यशस्वी मात्र नक्कीच होतो. म्हणून म्हणतात, ठेच लागली की माणूस आपोआप सावधगिरीने बाळगतो, सावधगिरी ठेवतो. मामा म्हणतात, प्रेमात वाद विवाद, हेवे देवे
रुसवे फुगे तर येतातच. असं म्हटलं जातं की भांडल्याने प्रेम हे अधिक घट्ट होतं. पण दोन जीवांमधील खाजगी गोष्टी समाजासमोर मांडल्या की लोक त्यावर चर्चा करतात, टोमणे मारतात आणि मजा घेतात. प्रेम सुंदर असतं, पण ते फक्त दोन जणांमधलं नातं असावं. आजची पिढी काय करते? प्रेमात पडले की लगेच इंस्टाग्राम स्टोरी, व्हॉट्सअपला डीपी, फेसबुकला फोटो आणि ब्रेकअप झालं की डिलीट आल. पण लोकांच्या मनात त्या आठवणी कायम राहतात आणि त्यांच्या चर्चेमध्ये तुमचं नाव हा विषय बनतो. प्रेम ही गोष्ट खाजगी ठेवा, तिचा सन्मान करा. लोकांना अजिबात बोलून दाखवू नका, नाहीतर याच गोष्टीला धरून लोक तुमची थट्टा करतील आणि तुम्हाला अपमानित व्हावे लागेल. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, एक दिवस काहीतरी छोटा वाद झाला आणि लगेच तुम्ही सोशल मीडियावर सॅड स्टोरी टाकता. लगेच लोक समजून जातात, याच्यामध्ये वाजलंय, काहीतरी खळबळ उडाली आहे, काहीतरी खटके उडत आहेत. अशा वेळी काही लोक तुमच्यावर हसतात, काही लोक जास्त खोदून विचारतात आणि काही लोक फक्त गॅपिससाठी तुमचं नाव चघळतात. म्हणून खाजगी गोष्टी खाजगीच ठेवा, कारण प्रेमातले प्रत्येक क्षण हे तुमचे आहेत, जगाचे नाहीत. तुमचं प्रेम, तुमचं नातं, तुमचं आयुष्य हे इंस्टाग्राम पोस्टसाठी नसून मनापासून जपण्यासाठी आहे आणि जगण्यासाठी आहे. तुमचं आर्थिक जीवन उघड कधीच करू नका. तुम्ही दर महिन्याला किती कमावता, किती खर्च करता, लोकांची किती उधारी आहे आणि शेवटी किती बचत करता हे बोलून दाखवलं की लोक तुमचं गणित मांडायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ, तुम्ही असं म्हटलं की मी दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो, तर लोक लगेच म्हणतील, मग आमच्यासाठी काय केलं? मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये पैसा ही खूपच खास गोष्ट आहे. तो तुम्हाला सुरक्षित ठेवतो, तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि भविष्यासाठी तयार ठेवतो. पण जर तुम्ही ते सगळ्यांसमोर उघड करू लागलात की मी दर महिन्याला एवढे कमावतो, माझ्याकडे इतकी बचत आहे, तर लोक तुमच्या पैशावर नजर ठेवायला लागतात, तुमच्या निर्णयावर टीका करायला लागतात. तुमचं उत्पन्न, खर्च, बचत, कर्ज या गोष्टी खाजगी व्यवसायात असाव्या. आयुष्य सगळ्यांपुढे मांडू नका, कारण सर्वच लोक तुमचं भलं बघत नाहीत. कारण काही लोक तुमच्या कमकुवत बाजू जाणून घेण्यासाठी धडपडत असतात. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये या 7 गोष्टी आयुष्यभर गुपित ठेवल्यात तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तुमचं आयुष्य शांत, मजबूत आणि यशस्वी नक्कीच होईल. म्हणून तुमच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी या खाजगीच ठेवा. बोला जय बाळूमामा. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये छोट्या छोट्या तक्रारी करणे सोडा. आयुष्यामध्ये तुम्हाला जर नेहमी आनंदी आणि समाधानी होऊन यशस्वी व्हायचं असेल, तर तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायचं असेल, तर छोट्या छोट्या तक्रारी करणे पहिल्यांदा सोडून द्या. प्रत्येक व्यक्तीविषयी मनामध्ये एखादी तक्रार ठेवणे, प्रत्येकाविषयी काही ना काहीतरी गराणे करणे सोडून द्या. प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत, समोरचा कसा चुकीचा आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे, या गोष्टींमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो. या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही. ते भांडण शांत होत नाही, उलट जास्त वाढत जाते. आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या सिद्ध करण्याकडे लक्ष द्या. एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल, हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो.
प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उमट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं. आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काही चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं. आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचं लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याविषयी आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा. आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार. त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका. आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरची व्यक्ती? तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका. हुशार बना.
स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असे अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या, शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल, तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही, तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका, शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतके स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपले शुभचिंतक असतात हे समजून घेण्याची गरज आहे.
त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटा आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे, पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला
सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट